नमस्कार. आज आपण आलो आहोत गुढीपाडव्याला. म्हणजेच गिरगावचा गुढीपाडवा हा मुंबईत सर्वात जास्त उत्साहाचा असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या वयोगटातील माणसं इथे वेगवेगळा पेहराव करून येतात. आज आपल्याकडे ताई आलेल्या आहेत. ताईंनी सावित्रीबाई फुलेंचा इथे पेहराव केलेला आहे. ताई, काय सांगाल, तुमचं नाव काय आहे? माझं नाव स्वाती तुषार हांडे. अच्छा, तुमच्या थीम बद्दल आज आम्हाला सांगा. मी ऍक्च्युली सावित्रीबाई फुलेंना मानवंदना देण्यासाठी ही थीम केलेली आहे. कारण त्यांच्यामुळेच आम्हाला हा दिवस आज बघायला मिळतो आहे. त्यांनी जर लढा दिला नसता तर आम्हाला हा दिवस, एवढं स्वच्छंदी वातावरण आम्हाला मिळालं नसतं. म्हणून त्यांनाच मानवंदना देण्यासाठी हा थीम आहे माझा. आजचा प्रयत्न दिला छोटासा. माझं नाव मृण्मयी धुपकर आहे. अच्छा, म्हणजे हे तुझी अख्खी थीम बद्दल सांगशील काही? ओके, सो एव्हरी इयरच्या हिशोबाने मी ह्या वर्षी पण असं विचार केला की काहीतरी क्रिएटिव्ह आणि युनिक करूया. सो दिस वॉज माय थॉट प्रोसेस की मला कोळी लुक रिप्रेझेंट करायचं आहे. तर मी म्हटलं की अजून आपण कसं इनोव्हेटिव्ह करू शकतो. तर आय थॉट की रॉयल एनफिल्डला आपण बोटमध्ये कन्वर्ट करूया. आणि दॅट वॉज माय इनिशियल आयडिया. बट माझे फ्रेंड्स आणि माझे कझन्सनी तो एक्झिक्यूट केला. आणि फॉर म्हणजे आय एम ग्रेटफुल की माझ्याकडे ही खूप छान टीम आहे जी मला नेहमी सपोर्ट करते आणि नेहमी मी काही ना काही नवीन करायचा प्रयत्न करते. सो ते माझं नाव विदित विनोद पिसाट आणि ह्या माझ्या मिसेस आहेत अमिता विदित नाव विसरू होतं. जरा काय सांगशील थीम बद्दल? तर मी सांगण्याच्या आधी त्यांनी सांगू दे. त्यांनी बऱ्यापैकी सांगितलं. आम्हाला 2-3 दिवसापूर्वीच कळालं की गिरगाव गुढीपाडव्याचं म्हणजे वंदे भारत अशी थीम ठेवले आणि आम्ही होतो शेतकरी. मग आम्ही असा विचार केला की जसं आपल्या आर्मी मधले जवान आपल्या देशासाठी बलिदान देतात तसेच आपले शेतकरी सुद्धा देतात. म्हणून आम्ही जय जवान जय किसान लिहिलं. कारण की हे 2 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये नसतील तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाहीये. माझं नाव ग्रीष्मा काळे आहे. ओके, तुझ्या थीम बद्दल ओव्हरऑल सांगशील? माझी ती महादेव थीम आहे. जे महादेवांना आवडतं ते मी वापरलं आहे. जसं त्रिशूळ, डमरू, चंद्र, रुद्राक्ष त्यांचं प्रिय आहे ते मी यूज केलं आहे. त्यांचं इव्हन बेलपत्र जे आपण वापरतो आणि ते हर हर महादेव लिहिलं आहे. सो हा माझा कॉन्सेप्ट होता आजच्या गुढीपाडव्यासाठी 2026. माझं नाव सुप्रिया कृणाल सोने. ओके, या थीम बद्दल जरा सांगशील का? माझा थीम आहे कारण माझं लग्नानंतरचा पहिला पाडवा अरे वा. आणि वरून मला देवीचं काहीतरी करायचं होतं म्हणून मी अंबादेवीचं पूर्ण थीम केलेलं आहे. ओके, म्हणजे काय सांगशील, किती वर्षापासून तू इथे येते? माझं हे 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष आहे. ओके, मग तुम्ही एकटे आला? नाही, माझे हसबंड आहे. ओके 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 तर आमचं हे 3रा वर्ष आहे एकत्र. ओके. आणि लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे. तर आम्ही हे संस्कृती जागृत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येतो करू. आणि मी तर मेन तिला सपोर्ट करायलाच येतो. तर तिला खूप आवडतं इकडे सगळं. तर हे संस्कृती बघून, हे गिरगावचा पाडवा बघून असं वाटतं करून की बाई हो आपण यावं असं दरवर्षी. माझं नाव आहे डॉक्टर अपर्णा बांदोडकर. हो, मी डेंटल सर्जन आहे बाय प्रोफेशन. तुमची थीम काय आहे? बघा, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानला 24 वर्ष पूर्ण झाली आहे आणि ह्या वर्षी त्यांनी जी संकल्पना ठेवली आहे ती वंदे मातरम. कारण वंदे मातरमला 150 वर्ष झाली 7 नोव्हेंबर 2025ला. तर त्यामुळे ही वंदे वंदे मातरम ही संकल्पना आहे. मी 23 वर्ष झाली मी ह्या रॅलीमध्ये येते. हा, म्हणजे 1 वर्ष फक्त पहिल्या वर्षी नव्हती. आणि आज 23वा वर्ष हा माझा आहे. तर अजून माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तेव्हापर्यंत मी या रॅलीला येणार. आता माझी तब्येत बरी नव्हती तरी पण मी त्यातूनच आली. मला यायचं होतं आणि मी येणारच आणि ठरवून मी ती लवकर बरी होऊन मी आली. अच्छा, तुमच्या या थीम बद्दल सांगाल का मला? यंदाची थीम आहे वंदे वंदे मातरम ना. त्यानुसार मी समोर आपलं सैनिकांचं जे आपले रॅकेट वगैरे आहे, मिशाल वगैरे आहेत त्या ठेवल्यात. आणि आदिशक्ती पदक म्हणून मी ही आपली शक्ती प्रतिक्रिया म्हणून ही गुढी उभारली. देवीच्या स्वरूपाने ती गुढी उभारली. अच्छा.
आपण बघू शकतो मुंबईची शान म्हणजे कोळी राजा आणि कोळी राजा इकडे आलेला आहे. तर काका काय सांगशील, सहकुटुंब इकडे आलाय? आपल्या दिवाळीच्या निमित्तानं पाडव्याच्या निमित्तानं सगळ्याला शुभेच्छा. आणि हे कोळी लोकांचं आपलं वेश आहे. हा ताम मासा बोलतात आणि हे मापूल बोलतात. हे मापूल आहे आणि ताम मासा बोलतात. नमस्कार, माझं नाव मंगेश माने आहे. मी मुंबईचा कुर्ल्याला राहतो अच्छा, आणि मी स्पेशल गुढीपाडव्यासाठी इथे आलेलो आहे. ओके सर. हे जे तुमच्या हातात जे हथियार आहे त्याचं नाव काय आहे? याला बोलतात दानपट्टा. म्हणजे हा पट्टा आहे, ह्याला फक्त पट्टा बोलतात. आणि दानपट्टा जो असतो फ्लेक्सिबल असतो, म्हणजे लवलव ते बात असं तो फिरू शकतो. आपल्या मराठ्यांचं हे शस्त्र आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं हे वापरलं गेलं आणि आत्ताच आपल्या काही वर्षापूर्वी त्याला राज्यशस्त्र म्हणून याला घोषित केलेलं आहे. त्यामुळे हा दानपट्टा. आणि ही जी तलवार दिसते तुम्हाला, ही पातळ अशी, ही आहे मराठा धूप तलवार. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मध्ये मध्ययुगीन काळामध्ये ही तलवार आपल्या महाराजांनी निर्माण केली होती. याचे वैशिष्ट्य असं आहे की हे तुम्हाला जे दिसतंय याला परस बोलतात. परस. नॉर्मल जे तलवार होते मुघल किंवा यांच्या काळातले होते ना, ते हाताला त्याला संरक्षण नव्हते. हे आपल्याला गार्ड आहे, म्हणजे संरक्षण गार्ड आहे. किंवा लागला तिथे होत नाही. दुसरी गोष्ट, वरती जे पार्ट दिसतो हा जो पार्ट, तलवारीचा वार जर इथे आला ना असा, तर इथून असा अडकायचा, खाली लागायचा ना, इथे अडकायचा. हे नख्खे बोलतात. आणि ह्याच्यावरती जे दिसतं हे हा पार्ट, ह्याला नख्खे बोलतात. नख असतो. आणि हे वरती एक फ्रंटला आणि बॅकला दोन्ही साईडला धार असते याला. ठीक आहे. काय काय याला फक्त पाठ असते आणि पुढे फक्त धार असते. हे आपल्या असं मराठी कालीन युगीन शस्त्र आहे. मुलीच्या हातामध्ये जे दिसते माझ्या ते कट्यार आहे, मराठी कट्यार बोलतो आपण, बघितलं असेल कट्यार. हे आहे विजयनगर कट्यार. विजयनगर कट्यार आहे. कट्यार आहे. असे शस्त्राचं मी आणलेलं आहे की आपल्या लोकांना जाणकार व्हावं, तर माहिती व्हावं त्यासाठी. अरे वा. आणि तुझ्या हातात शस्त्र काय आहे? कट्यार. ही तुला माहिती आहे कशी चालवतात? कसं मारतात दाखव. ए मारू नको. ओके. कसं वाटतं आज इकडे शोभायात्रेला येऊन? तू दरवर्षी येते? आता आपण इकडे वारीची काही वारकरी मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत. आपण बघू शकतो चिमुकलीच्या हातामध्ये तुळस आहे, ती सर्वात पुढे चालणार आहे. त्यानंतर मागे सगळ्या टाळ चिपळ्या घेऊन सगळ्या स्त्रिया उभ्या आहेत मराठी वेश परिधान करून. आणि त्यानंतर आपण मागे बघितलं तर विठ्ठल रखमाई सुद्धा आहेत. तर आपण एकदा मॅडमशी बातचीत करूया. मॅडम, काय म्हणताय, वारीचा तुम्ही देखावा करताय त्याच्याबद्दल काय सांगाल? वारीचा देखावा म्हणजे आम्हाला मराठी संस्कृती जपायची होती, म्हणून आम्हाला सांगितलं मराठी सारखंच काहीतरी करा म्हणून आम्ही वारी. आणि आता आम्हाला पंढरीची वारी मुद्दाम काढलेली, आम्ही देवा धर्माचं दाखवायचं होतं म्हणून आम्ही पंढरीची वारी काढली. ओके मॅडम, तुम्ही काय सांगाल या वारीबद्दल? काय जी तुम्ही वारी करताय शोभायात्रेत त्याच्याबद्दल काय सांगाल? ही दरवर्षीची पारंपरिक वारी आहे आणि आवर्जून मराठी माणूस इथे आवर्जून उपस्थित राहतो. बाहेर आउट ऑफ म्हणजे मुंबईमधली लोक खास ही गिरगावची शोभायात्रा बघायला येतात. एक नवचैतन्य निर्माण होतं आणि पुढील वर्षाला एक अंगामध्ये ऊर्जा मिळते या पारंपरिक आपल्या जल्लोषाने. त्यासाठी आम्ही सर्वजण याच्यामध्ये वारीमध्ये सामील होतो आणि खूप छान वाटतं. आपल्या मराठी लोकांची ताकद याच्यामध्ये दिसून येते. आम्ही मराठी आहोत अजून मुंबईमध्ये. ह्या गुढीपाडव्याच्या यात्रेमधून लोकांना आम्ही संदेश देतो की आम्हाला कमी समजू नका, आम्ही पुरून उरणार तुम्हाला. मला ह्याच्यात सोहळ्यात आल्यापासून मला खूप आनंद झालाय आणि आम्ही आमचा वारसा चालू ठेवू विठ्ठल रखुमाईचा. दरवर्षी आम्ही वारीला जातो, तुम्ही पण या. धन्यवाद. माझं नाव परी आहे. ओके. किती वर्ष येतेस या शोभायात्रेत? 3 वर्ष झाले मला या शोभायात्रेत. गेटअप कोणाचा केलाय? मी गेटअप विठ्ठलाचा केला. तू कोणाचा गेटअप केलाय? रखुमाईचा. रखुमाई रुसलेत का विठ्ठलाच्या? नाही. माझं नाव दिनेश कांडरकर. ओके. आणि तुमच्या या पोशाखाबद्दल आम्हाला जरा सांगा, हे कुठलं कॅरेक्टर आहे? हे कॅरेक्टर आहे, हा ॲक्च्युली शिंदेशाही पोशाख आहे, ओके. पण मी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कॅरेक्टरमध्ये आलेलो आहे. आणि आज आपल्या हिंदूंचा नवीन वर्ष पाडवा, आणि पाडव्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे शोभायात्रेत तुम्ही दरवर्षी असतो मी शोभायात्रेमध्ये. दरवर्षी कधी बाजीप्रभू देशपांडे, कधी तानाजी मालुसरे, तर कधी धनगरी लोक, हे असे बरेच गेटअप करून मी दरवर्षी. तुमचं वय काय असेल? माझं वय आता 50 आहे. धोप वापरली जायची मराठ्यांमध्ये, तर ही तलवार आहे. आणि महाराजांनी एकमेव जे शस्त्र वापरलेलं आहे ते आहे वाघन. बरोबर. ही वाघनख आहेत, ज्यांनी महाराजांनी अफजल खानचा पुतळा बाहेर काढला, ती अजरामर अशी वाघनख. काय म्हणलात तुम्ही? मी कमली बनली आहे.
गावाकडची आपली इष्टुने म्हणली आहे ती ते शिकायला पाहिजे. गावीकड आपली मराठी सर अजून पाहिजे आपल्याला, आम्हाला बंद नाही करायचे. तुम्ही सगळ्या शिक्षिका आहात. हा विद्यार्थी आहे सगळे, एकत्र आहे आम्ही. इंग्रजी करा, वाचा, सगळं करा, पण मराठी हा शब्द विसरू नका. त्याच्यासाठी हा शब्द देण्यासाठी आम्ही ठेवतो. मॅडम तुम्ही काय सांगाल? काय ना, मराठीचा जो वाडा वाचवायचा आहे म्हणून आम्ही ही थीम घेतलेली आहे. मराठी पाहिजे, आपल्या महाराष्ट्रात मराठी संस्कृती राहिली पाहिजे.